माझं संध्याकाळचं रुटीन पुन्हा एकदा सध्या एप्रिल स्टार्टिंगलाच एवढं उकडतं आहे की थोडी जरी हवा लागली ना तरी बास वाटतं अगदी. घरी गेल्यानंतर एक्झामचं प्रिपरेशन आणि असे उद्योग आम्हीसुद्धा केलेले आहेत. पेपरच्या मागे ड्रॉईंग. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये सँडविच बनवायला घेतलं आहे कारण की सकाळचं थोडं थोडं जेवण आहे आणि गरमीमुळे काहीच खाऊसं वाटत नाही. असंच काहीतरी हलकं फुलकं खाऊसं वाटतं. ह्या टोस्ट सँडविचच्या स्टफिंगसाठी ना मी घेतलेला आहे उकडलेला बटाटा, गाजर, बीट. तशी तर मुलं खात नाही पण ह्यामध्ये टाकल्यानंतर अगदी मजेने आवडीने खातात. त्याचबरोबर ना थोडासा कांदा, शिमला मिरची आणि काकडीसुद्धा घेतलेली आहे. ह्याचा फुल व्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनेलला उद्या अपलोड करणार आहे, तर नक्की चेक करा. तव्यावरती थोडंसं तूप टाकलं आहे, दोन्ही साईडून तूप लावलं आहे, खरपूस असं भाजून घेतलं आहे. तसं तर मी सँडविचचे भरपूर सारे प्रकार बनवते, त्यांपैकी हा माझा मोस्ट ऑफ फेवरेट आहे आणि मार्केटपेक्षा हा तर तुम्ही म्हणाल ना तर एकच नंबर आहे. ह्यापेक्षा मार्केटला असा मिळूच शकत नाही. भाकरीच्या जागी आज सँडविच बनवलं आणि सँडविचमुळे ना जेवणाची शानच वाढून गेली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. टेक